नमस्कार ॲस्पिरंट्स. कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत की UPSC आणि MPSC राज्यसेवा न्यू पॅटर्ननुसार स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. या स्ट्रॅटेजीची आपले N नंबर ऑफ लेक्चर्स असतील आणि N नंबर ऑफ लेक्चर्समध्ये हे आपलं पहिलं लेक्चर आहे. आता आपली स्ट्रॅटेजी किंवा हे लेक्चर चालू करण्या अगोदर मी या ठिकाणी गृहीत धरतो की ॲस्पिरंट्सला MPSC आणि UPSCसाठी अपियर होण्यासाठी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. व त्या बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, त्याच्यानंतर एज क्रायटेरिया काय असू शकतो, त्यानंतर जर बघितलं तर नंबर ऑफ अटेम्प्ट जे असतील ते नंबर ऑफ अटेम्प्ट कास्ट वाईज काय असतील, तुम्ही कुठल्या कास्टला बिलॉंग करता, आणि त्यानंतर जर बघितलं तर कुठल्या एखाद्या पोस्टसाठी जर फिजिकल क्रायटेरिया असेल तर फिजिकल क्रायटेरिया काय असू शकतो. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. हाऊ टू प्रिपेअर फॉर द UPSC आणि MPSC राज्यसेवा एक्झाम ॲज पर द न्यू सॉरी. आता आपण जी स्ट्रॅटेजी डिवाइस करतोय त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग जी मेथड आहे ते रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथडनुसार जाणार आहोत. तर मग आता रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये काय, जसं जसं लेक्चर पुढे सरकेल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल की रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड आपण कशी अप्लाय करतोय. आता लक्षात घ्या, जर UPSCमध्ये जर आपल्याला सिलेक्शन पाहिजे असेल, डिझायर रँक पाहिजे असेल आणि डिझायर जर कॅडर पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचं मॅटर करतं ते म्हणजे मार्क्स. आता तुम्हाला कॅडर कुठलं मिळेल हे एक्झॅक्टली तर नाही सांगता येत, म्हणजे तुम्हाला चांगला स्कोर जरी आला तरी कॅडर कुठलं मिळेल हे त्यावेळेस जी वॅकन्सीज असतील आणि त्याच्यानंतर त्याच्यामधलं जे बायफॉर्गेशन म्हणजे इनसायडर आणि आउटसायडर त्यावर डिसाईड करतं. पण ॲटलिस्ट तुमची रँक जी असणार आहे ती जर डिसाईड करायची असेल तर तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स मॅटर करतात. मग आता MPSC राज्यसेवेमध्ये सुद्धा तेच आहे. जर आपल्याला हायेस्ट जी पोस्ट असेल मग DC, DYSP वगैरे ह्या जे तहसीलदार यासारखे पोस्ट जर मिळवायचे असतील नवीन पॅटर्ननुसार तर महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला जे मार्क्स तुम्ही सिक्युअर करणार ते हायेस्ट असले पाहिजे. आता मार्क्स जर सिक्युअर हायेस्ट करायचे असतील तर आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की कुठल्या कुठल्या स्टेजेसचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स या ठिकाणी कन्सिडर केले जातात. आता जसं प्रत्येकाला म्हणजे जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना माहिती आहे की ही जी एक्झाम्स आहेत मग UPSC असेल किंवा MPSC असेल या 3 स्टेजेसमध्ये कंडक्ट केल्या जातात. मग प्रिलिम्स, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट. तर प्रिलिम्स ही क्वालिफाईंग नेचरची आहे, त्याच्यानंतर मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट यांचे जे मार्क्स कंबाईन होतील ते कंबाईन झालेले मार्क्स कॅन्डिडेटचं काय मेरिट ठरवतात. मग ते मेरिट लिस्टवर डिपेंड करते की कॅन्डिडेटला कुठली पोस्ट मिळेल. ठीक आहे, मग आता आपल्याला लक्षात असलं पाहिजे की जर मार्क्स जास्त मिळवायचे असतील म्हणजे डिझायर पोस्ट आणि डिझायर रँक मिळवायची असेल तर महत्त्वाचं काय आहे की ज्या ठिकाणाहून मार्क्स आपल्याला गेन करता येतील ते आपल्याला त्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आता तिघं स्टेजमध्ये जर बघितलं तर तिघं स्टेजमध्ये मेन्स जी आहे, मेन्स एक्झामिनेशन UPSC असेल किंवा MPSC राज्यसेवेसाठी असेल ती फार इम्पॉर्टंट ठरते. मग आता तुम्ही म्हणाल सर जर आम्ही प्रिलिम्स पास नाही झालो तर मग मेन्स देऊन कसं काय होणार आहे. मग आता लक्षात घ्या, जर तुम्ही मेन्सचा सिलेबस आपण ज्यावेळेस पुढे बघणार आहोत त्यावेळेस लक्षात येतं की मेन्सचा जर सिलेबस कव्हर केला ना तर प्रिलिम्सचा जो पार्ट आहे तो प्रिलिम्सचा पार्ट बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो. फक्त जो डिफरंट त्या ठिकाणी काय लागतो आपल्याला अप्रोच लागतो. आणि इंटरव्ह्यूमध्ये जायचं असेल म्हणजे त्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो तर पर्सनॅलिटी टेस्टमध्ये चांगले जर गुण सिक्युअर करायचे असतील तर आपल्याला महत्त्वाचं आहे की आपला मेन्सचा जो पाय आहे तो भक्कम असला पाहिजे. मग आता आणि त्याच्यानंतरही आपण जे काही इंटरव्ह्यू आहे किंवा पर्सनॅलिटी टेस्ट आहे त्याच्यावर जास्त रिलाय राहू शकत नाही. आणि दोघांमध्ये जर कम्पेअर करायचं झालं म्हणजे मेन्समध्ये आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तर मेन्सचे जे काही मार्क्स आहेत ते 1750 आहेत आणि जे काही पर्सनॅलिटी टेस्ट आहेत ते 275 मार्क्स आहेत ते कॅरी करतात. आणि मार्कांच्या बाबतीत जरी आपण कम्पेअर केलं तर लक्षात येतं की 1750 हा जो मार्क्स आहेत हा मोठा चंक आहे आणि या मोठ्या चंकवर काय केलं गेलं पाहिजे तर फोकस करायला पाहिजे. तर आता जे स्टेजेस ऑफ एक्झामिनेशन आहे जसं 3 स्टेजेसमध्ये घेतली जाते. प्रिलिम्समध्ये 400 मार्क्ससाठी आहे, GS 200 मार्क्स, CSAT 200 मार्क्स आणि CSAT हा क्वालिफाईंग आहे आणि इव्हेंच्युअली जी प्रिलिमची स्टेज आहे ही सुद्धा काय आहे क्वालिफाईंग आहे. आणि याचं जे नेचर आहे ते नेचर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि MCQ टाईप आहे. त्याच्यानंतर मेन एक्झामिनेशन जर बघितलं ते 1750 मार्क्ससाठी आणि मेथड ऑफ एक्झामिनेशन जी आहे ते डिस्क्रिप्टिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह म्हणजे आन्सर हे वर्णनात्मक स्वरूपात लिहावे लागतात. आणि जर पर्सनॅलिटी टेस्ट बघितली 275 तर ते मोड ऑफ कम्युनिकेशन आहे. मग त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज असेल, तुमची कम्युनिकेशन स्किल्स असतील, या थ्रू काय करताय तुमची नॉलेज असेल किंवा पर्सनॅलिटी काय तुम्ही बोर्ड समोर प्रेझेंट करतायत. आता या तिघी स्टेजमध्ये आपला मेन्स फोकस जो असणार आहे तो मेन्सवर असला पाहिजे. तर मेन्सवर का आता या अगोदर आपण डिस्कस केलं, जर फायनल सिलेक्शन पाहिजे असेल आणि डिझायर रँक पाहिजे असेल तर महत्त्वाचं म्हणजे काय तुमच्या हातात असणारे 1750 मार्क आहेत ज्याच्यावर सिलेबस दिलेला आहे आणि ज्याच्यावर आपण स्ट्रॅटेजी एफर्ट्स घेऊन मार्क्स स्कोर करू शकतो आपण त्या पार्टवर फोकस करणार आहोत. कारण पर्सनॅलिटी टेस्टचा जो पार्ट आहे हा मोर सब्जेक्टिव्ह आहे आणि त्याच्यात मार्क्स कसे मिळतील काय मिळतील हे काही कोणी सांगू नाही शकत. म्हणून आपल्याला जे डिझायर किंवा माहिती आहे आपण त्याच्यावर जास्त फोकस करूया.
आता इम्पॉर्टन्स ऑफ मेन्स एक्झामिनेशन जे आपण डिस्कस केलं. आता मेन्स एक्झामिनेशन जर बघितलं, तिचं नेचर बघितलं, त्याच्यामध्ये 9 पेपर इन्क्लूड होतात. मग 9 पेपरमध्ये जर बघितलं तर 2 पेपर जे आहेत ते क्वालिफाईंग नेचरचे आहेत, मग ते लँग्वेज पेपर म्हटलं जातं. जर MPSC राज्यसेवेच्या संदर्भात बघितलं तर इंग्लिश आणि मराठी, आणि दोघंही 300 मार्कांसाठी कॅरी होतात, आणि ते फक्त क्वालिफाईंग नेचर, म्हणजे त्याच्यामध्ये 25% मार्क्स आले पाहिजे, म्हणजे इंग्लिशमध्ये 75 आणि मराठीमध्ये 75, तरच जे पुढचं पेपर्सचं इव्हॅल्युएशन आहे ते इव्हॅल्युएशन होईल. मग UPSC मध्ये जर बघितलं तर UPSC मध्ये पण सेम आहे, इंग्लिश कॉमन असतात आणि कॅन्डिडेट मराठी किंवा अदर ज्या लँग्वेजेस आहेत, म्हणजे शेड्यूल 22 मध्ये ज्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी कुठली एक लँग्वेज ते सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे. मग आता हे जे 2 पेपर जर सोडले हे क्वालिफाईंग नेचरचे, तर उरलेले जे 7 पेपर आहेत, हे 7 पेपरला इक्वल वेटेज जे आहेत ते इक्वल वेटेज कॅरी होते. मग त्याला मध्ये 250 मार्क प्रत्येक पेपरला आहे. मग AC एक पेपर असतो, GS1, GS2, GS3, GS4, त्याच्यानंतर कॅन्डिडेटला एक ऑप्शनल सिलेक्ट करावा लागतो. मग त्या ऑप्शनलचे 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2, आणि आता प्रत्येकी हे जे 7 पेपर आहे हे 250 मार्क्स कॅरी करतात. 250 मार्क्स कॅरी करतात. मग आता जर फायनल सिलेक्शन हवं असेल तर सर्वात महत्त्वाचं काय, मेन स्टेजमध्ये आपल्याला जास्त गुण मिळवायचे. आता मेन स्टेजमध्ये जर जास्त गुण मिळवायचे असतील तर ऑब्व्हियसली काय आहे की प्रत्येक पेपरमध्ये काय असलं पाहिजे, आपल्याला जास्त गुण मिळवले पाहिजे. मग आता प्रत्येक पेपरमध्ये जर जास्त गुण मिळवायचं म्हटलं तर मग आता काही पेपर कॅन्डिडेटला कठीण जाऊ शकतात, काही हे चांगले जाऊ शकतात. मग याच्यामध्ये जर ओव्हरऑल बॅलन्स असला तर चांगला चांगले मार्क्स स्कोअर करण्यासाठी तुम्हाला एक तर प्रत्येक पेपरमध्ये जास्त मार्क घ्या, किंवा काही पेपर जे असतील जे तुम्हाला योग्य जातात किंवा तुमचा हातखंडा ज्याच्यामध्ये जास्त असणार आहे तर त्याच्यामध्ये चांगलं एक्सेप्शनली व्यवस्थित स्कोअर करा अबोव्ह ॲव्हरेज, आणि दुसरे जे रिमेनिंग पेपर्स असतील त्याच्यामध्ये ॲव्हरेजली स्कोअर करा. ह्या 2 एक स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतो. मग आता पुन्हा आपण याच्यावर येतोय की जर मेन्समध्ये जर मार्क्स स्कोअर करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या अँगलने आपण डिस्कस करायला पाहिजे, की कुठल्या अँगलने आपण थिंकिंग करायला पाहिजे. लक्षात घ्या, आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथडने जात आहोत, म्हणून मी तुम्हाला अजून सिलेबस दाखवलेला नाही आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या बाबतीत बोललेलो नाही आहे, त्याच्यानंतर सोर्सेसच्या बाबतीत बोललो नाही, ते बोलणार आहोत आपण सगळे शेवटी. पण तुम्ही एक्झामिनेशनचे जे स्टेजेस आहे किंवा नेचर आहे ते समजून घ्या. ते तुम्हाला लक्षात आल्यानंतर आपल्याला जी स्ट्रॅटेजी ठरवायची ती स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये आपल्याला मदत होईल. मग आता जी मेन एक्झामिनेशन आहे ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे आणि ही अकॅडमिक नेचरची आहे. अकॅडमिक नेचरची म्हणजे काय, क्वेश्चन पेपर असतो, क्वेश्चन पेपर समोर असल्यानंतर कॅन्डिडेटला आन्सर्स लिहावे लागतात आणि आन्सर जे असतात ते आन्सर इव्हॅल्युएट केले जातात. मग आता ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचं काय की तुमचं जो मोड ऑफ कम्युनिकेशन आहे तुमच्यामध्ये आणि एक्झामिनरमध्ये तो आहे तुमची आन्सर कॉपी. आता त्या आन्सर कॉपीमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये जर तुम्ही चांगले गुण स्कोअर केले किंवा काही क्वेश्चनमध्ये अबोव्ह ॲव्हरेज मार्क मिळवले, अदर क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये जर तुमचे ॲव्हरेज मार्क असतील तर त्या पेपरसाठी तुमचा जो स्कोअर असतो तो स्कोअर डिझायर स्कोअरपर्यंत जाऊ शकतो. आणि सिमिलरली हे अदर पेपरच्या बाबतीमध्ये पण लागू होतात. मग आता जर आपल्याला चांगले गुण जर मिळवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, एक्झामिनरने आपल्याला मार्क सोडले पाहिजे. आता एक्झामिनरने जर मार्क सोडले पाहिजे तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक्झामिनरच्या पर्स्पेक्टिव्हने थिंकिंग करायला पाहिजे की एक्झामिनर ज्यावेळेस मार्क देईल तर तो कुठल्या क्रायटेरियावर दिला पाहिजे, की त्याने कुठल्या बेसिसवर तुम्हाला मार्क्स दिले पाहिजे. तर मग आपण चला बघूया की जर आन्सर कॉपी तुम्ही लिहिली आणि ती आन्सर कॉपी एक्झामिनरकडे गेली तर एक्झामिनर त्याच्याकडे काय कुठल्या दृष्टिकोनातून बघत आहेत. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस एक्झामिनरच्या हातात कॉपी पडणार आहे तो डायरेक्टली काय तुमचं वाचायला सुरुवात करणार नाही. पहिल्या त्याचं इम्प्रेशन जे असणार आहे त्याचा आय स्पॅन तुमच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेजेसवर जाईल. म्हणजे थोडक्यात की तुमची कॉपी दिसते कसं आहे हे पहिलं त्याचे निदर्शन असेल. मग त्याच्यामध्ये तुमची हँडरायटिंग आहे, मग तुमची हँडरायटिंग कशी असू शकते, तुम्ही जे लिहिलं आहे ते लिहिलेलं किती व्यवस्थित असू शकतं, त्याच्यामध्ये काही खाडाखोड तर नाही ना, क्लिनलीनेस आहे ना, त्याच्यानंतर जे आन्सर आहे ते आन्सर व्यवस्थित भागमध्ये सेग्रिगेट केलेलं आहे का नाही. त्याच्यानंतर ही फर्स्ट स्टेप असू शकते. त्याच्यानंतर सेकंड असेल तर तो ज्यावेळेस वाचायला सुरुवात करेल, मग वाचायला सुरुवात केले तर मग पहिले तू जे गोष्ट बघेल की तुमची लँग्वेज, मग जे पहिली ओळ किंवा दुसरी ओळ वाचत असताना मग त्याच्यानंतर तो बघत असेल किंवा ज्यावेळेस तो रीड करेल तर रीड करत असताना मग जे सेंटेन्सेस तुम्ही लिहिलेत ते मिनिंगफुल आहे का नाही, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल करेक्टनेस आहे का नाही, ॲप्रोप्रिएट ठिकाणी पंक्च्युएशन दिलेले आहे का नाही, जी लँग्वेज लिहिली ती ल्युसिड आणि क्रिप्स वेमध्ये म्हणजे कमीत कमी शब्दात जे तुम्हाला मांडायचे तुम्ही मांडलेलं आहे का नाही हे बघेल. आता हे वाचत असताना हा झाला लँग्वेजचा पार्ट. आता लँग्वेज बरोबरच काय आहे की जो तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे त्या क्वेश्चनची डिमांड तुम्हाला कळालेली आहे का नाही. त्यानंतर क्वेश्चनची डिमांड कळाल्यानंतर तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे ते उत्तर त्या क्वेश्चनच्या डिमांडला जस्टिस करतं आहे का नाही. म्हणजे जर क्वेश्चनमध्ये 1 किंवा 2 पार्ट विचारले असतील तर तुम्ही 1 किंवा 2 पार्ट हे जस्टिफाईड केले आहेत का नाही. त्यानंतर जरी तुम्हाला क्वेश्चन समजलेला असेल, जरी तुम्ही रिलेव्हंट आन्सर लिहिलेलं असेल तरी ते आन्सर क्वालिटी आहे का नाही.
आलं लक्षात. मग ते क्वालिटी आन्सर जे असेल ते सुद्धा त्या ठिकाणी मॅटर करतं. आता आन्सर क्वेश्चन समजून घेण्यामध्ये तुम्हाला जे काही टेलवर्ड्स असतात क्वेश्चनमध्ये ते इम्पॉर्टंट ठरतात. मग ते जसे डिस्कस, अनालाइज वगैरे आहे ते तुम्हाला लक्षात आले, त्या अनुषंगाने तुम्ही क्वेश्चन रीड केला, तो क्वेश्चन समजून घेतला, त्या क्वेश्चनच्या डिमांडनुसार जर तुम्ही ॲड्रेस केला तर एक्झामिनरला लक्षात येतं की नाही, कॅन्डिडेटला क्वेश्चन समजलेला आहे, त्याच्यानंतर त्याने जे उत्तर लिहिलं असेल त्या अनुषंगाने असेल तर त्याला तुम्ही जस्टिस करू शकतात. मग आता जर बघितलं की आता ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर ऑब्व्हियसली तुमचे जे कॉम्पिटिटर्स असतील त्या कॉम्पिटिटरपेक्षा तुम्ही काहीतरी तुमच्या कॉपीमध्ये जास्त वेगळं काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे सर्व जे लिहितात ते तर असलंच पाहिजे, बेसिक इन्फॉर्मेशन जी क्वेश्चन डिमांड करते, पण त्याच्या ॲडिशनमध्ये तुम्हाला काही गोष्टी द्याव्या लागतात जेणेकरून एक्झामिनरला तुम्ही इम्प्रेस करू शकतात आणि इम्प्रेस केल्यानंतर तो तुम्हाला मार्क देईल. आता ह्या प्रोसेसमध्ये लक्षात घ्या, आपण लक्षात घेतलेलं आहे की ज्यावेळेस फर्स्ट वेळेस म्हणजे तुमची कॉपी एक्झामिनरच्या डोळ्यासमोरून जाते तर त्याचं फर्स्ट इम्प्रेशन काय असणार आहे. म्हणजे त्याने जर फक्त एक चाळली तुमची कॉपी तर ती काय असली पाहिजे, तर एक क्लीन असली पाहिजे, त्याच्यात तुमची हँडरायटिंग व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पार्टमध्ये तुमचं जे आन्सर आहे ते सेग्रिगेट झालेलं असलं पाहिजे. याला म्हटलं गेलं पॅकेजिंग. म्हणजे कुठली जर वस्तू तुम्ही बाजारातून आणली आणि त्याची जर पॅकेजिंग व्यवस्थित असेल तर ती तुम्हाला लगेच अट्रॅक्ट करते. ठीक आहे. आणि ते अट्रॅक्ट केल्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही ते पॅकेजिंग वगैरे उघडतात आणि त्याच्यामध्ये जर जो काही गुड्स असणार आहे किंवा त्याच्यामधली जी वस्तू आहे ती जर वस्तू चांगली असेल तर तुम्ही अजून इम्प्रेस होतात आणि तुम्ही इम्प्रेस झाल्यानंतर मग तुम्हाला जर रेटिंग विचारली तर तुम्ही रेटिंग त्याला चांगलीच देणार आहे. पण आता नेमकं याच्यात तसंच आहे. आता याच्यामध्ये दोघी पार्ट जे आहेत, मग तुमचं जे पॅकेजिंग असेल किंवा गुड्स म्हणजे तुमचं जे ॲक्च्युअल कंटेंट असणार ते बहुत इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्ही फक्त पॅकेजिंग व्यवस्थित केली म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन लुक वगैरे व्यवस्थित आहे आणि मधला जो मटेरियल आहे ते मटेरियल चांगलं नाही तरी एक्झामिनर खुश होणार नाही. कारण त्याला काय महत्त्वाचं क्वेश्चन काय विचारलं आहे, डिमांड काय आहे, डिमांड मीट केलेली आहे का नाही आन्सरने, आणि त्याच्यामध्ये क्वालिटी कॉन्टेंट आहे का नाही, या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. किंवा तुमचं कंटेंट फार छान आहे पण तुम्ही व्यवस्थितच लिहिलेलं नाही आहे तर एक्झामिनरला ते अपीलच होणार नाही. तो आन्सर तुमचं तिथे काय आहे तर तो वाचणारच नाही. आणि लक्षात घ्या, जे एक्झामिनर्स असतात UPSCमध्ये असतील किंवा MPSCमध्ये असतील मिनिमम ते 40-50 वर्षाच्या वरती असतात. त्याच्यानंतर त्यांना जे रेम्युनरेशन मिळतं हे जास्त मिळत नाही, त्यांना फार क्वचित किंवा फार कमी रेम्युनरेशन मिळतं. हे रेम्युनरेशन मिळाल्यानंतर त्यांच्याकडनं तुमची उत्तरपत्रिका वाचवून घेणे हे तुमचं काम आहे. ते वाचायला बसलेले नाही, कारण त्यांना लवकरात लवकर त्यांचं काम निपटवायचं आहे आणि ते निपटवलेलं काम करून त्यांना वापस त्यांच्या घरी जायचं आहे. त्याच्यामुळे जेही काही तुम्हाला सेल करायचं आहे ते सेल अगदी व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या, वी आर नॉट डिस्कसिंग अबाउट द आन्सर रायटिंग, वी आर डिस्कसिंग अबाउट द स्ट्रॅटेजी. हा स्ट्रॅटेजीचा रिव्हर्स इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. मग आता आपण पुढे जाऊ. मग त्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन असलं, कंटेंट असलं, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्युएडिशन काय करतायत, क्वेश्चन कसं अंडरस्टँड करतायत ते. मग आता हे सगळे प्रोसेस गेल्यानंतर त्याच्या मनात जर एकदम वाह असं निघाल तो तुम्हाला चांगले मार्क देईल. ठीक आहे. मग आता ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या गोष्टी कन्स्टंटमध्ये आहे. कन्स्टंट म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही मेन्स एक्झामिनेशन लिहिणार आहात, आपण फॉर एक्झाम्पल एक पेपरचा एक्झाम्पल घेऊया, म्हणजे एसे, त्याच्यानंतर तुमचे 4 GSचे पेपर, ऑप्शनलचे 2 पेपर आणि त्याच्यानंतर क्वालिफाईंग नेचरचे 2 पेपर. आता क्वालिफाईंग नेचरचे पेपर असतील लँग्वेजचे, आपण ते बाजूला राहू द्या, पण ज्या पेपरचे मार्क्स कन्सिडर करतात आपण त्या संदर्भात बोलूया. तर आता ते जे चालणार ही प्रोसेस तुमची लगातार 4 ते 5 दिवस चालते. ठीक आहे. मग या 4 ते 5 दिवसामध्ये काय आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जे परफॉर्म करायचं आहे, जी क्वेश्चन पेपर आहे तर ती तुम्हाला गिवन टाईममध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल UPSCच्या कॉन्टेक्समध्ये असेल 3 आवर्स असेल तर 3, त्याच्यानंतर जी आन्सर कम क्वेश्चन बुकलेट असते त्याच्यामध्ये जो स्पेस दिलेला असतो तो स्पेस पण काय असतो, तो रेस्ट्रिक्टेड असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा आस्पेक्ट म्हणजे काय, क्वेश्चन पेपर. म्हणजे क्वेश्चन सगळ्यांना सारखे असतात. आता हे जे 3 क्रायटेरिया, हे 3 क्रायटेरिया सगळ्यांना सारखे आहेत. म्हणजे जो टाईम प्रोव्हाइड केलेला आहे एक्झामिनेशनसाठी, त्याच्यानंतर क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असेल, त्याच्यामध्ये जो स्पेस प्रोव्हाइडेड केलेला आहे, आणि त्यानंतर जर बघितलं जे क्वेश्चन पेपर आहे, हा क्वेश्चन पेपर जो असेल तो सगळ्यांना समान असणार आहे. मग आता या 3 क्रायटेरियाला लक्षात घेऊन तुम्हाला या ठिकाणी परफॉर्म करायचं आहे, कारण त्या बेसिसवर तुम्हाला मार्क्स जास्त फेच करून आणायचे, कुणाकडून तर एक्झामिनरकडून. आता जास्त मार्क्स फेस करून आणायचे आहेत, हा आपण क्रायटेरिया बघितला. तर मग हे करत असताना आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी येतात. आता त्यानंतर जर 3 तासामध्ये जर तुम्हाला चांगलं आन्सर लिहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन रीड केला तर क्वेश्चनशी रिलेटेड जी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे, जो किंवा कंटेंट जो पार्ट जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी रिकॉल झाला पाहिजे. किंवा तुम्ही जो अगोदर अनालिसिस केलेला असेल, अभ्यास केलेला असेल, तर तुमची थिंकिंग प्रोसेस जी असेल ती फास्ट झाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कमी कालावधीमध्ये जे रिलेव्हंट आणि क्वालिटी कंटेंट आहे, जे क्वेश्चनच्या डिमांडनुसार आहे ते तुम्ही रिप्रोड्यूस करू शकतात, ते पण विदिन द ड्यू टाईम आणि विदिन द गिवन स्पेस. म्हणजे जो रेस्ट्रिक्टेड टाईम आहे तो रेस्ट्रिक्टेड टाईममध्ये, आणि जे
प्रोव्हाइड केलेला स्पेस आहे, ते प्रोव्हाइड केलेल्या स्पेसमध्ये तुम्हाला काय लिहायचं तर आन्सर लिहायचं आहे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं ह्या पूर्ण प्रोसेसला जर आपण क्लासिफाय करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स येतात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं की चांगले आन्सर किंवा चांगला जर आपल्याला स्कोर करायचा असेल तर फर्स्ट आस्पेक्ट काय होऊ शकतो त्याच्यामध्ये की प्रत्येक क्वेश्चनच्या कॉन्टेक्स्टमध्ये की एक क्वेश्चनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती रिलेटेड इन्फॉर्मेशन, जी क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्ही अगोदर रीड केलेली असेल किंवा प्रिपेअर केलेली असेल ती तुम्हाला काय करायचं आहे अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन मोल्ड करायची आहे किंवा रिकॉल करायची आहे आणि ती एक्झामिनेशन हॉलमध्ये आठवून ती लिहायची. आता सेकंड पार्टमध्ये तर रायटिंग. आता ही जी रायटिंग असेल तुम्हाला विदिन द ड्यू टाईम आणि गिवन स्पेस करायची. आता पुन्हा आपण हे जे काही आहे रिव्हर्स इंजिनिअरिंगचा मेथड करू, या प्रोसेसला क्लासिफाय करू, म्हणजे अजून डिवाइड करू, याचं अनालिसिस करू. आता हे जे दोघंही पार्ट आहे हे दोघंही पार्ट आपण इंडिव्हिज्युअली डिस्कस करूया. मग आता पहिला पार्ट आपण डिस्कस करू तर रिकॉल द रिलेव्हंट अँड क्वालिटी कंटेंट रिलेटेड टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन. मग आता डिमांड ऑफ द क्वेश्चन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कंटेंट जनरेट करता आला पाहिजे तो आस्पेक्ट आहे तो करायचा आहे. आता एक्झामिनेशन हॉलमध्ये लक्षात घ्या प्रत्येक पेपर हा नियर अबाउट तुम्हाला 3 आवर्स दिलेले असतात. तिथे तुमच्यावर प्रेशर फार असते कारण कॉम्पिटिशन आहे, तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असतो, त्याच्यानंतर तुम्हाला डिझायर रिझल्ट हवा असतो आणि रायटिंग तुमची एवढी फास्ट लागते की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला जस्टिस करावं लागते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चांगला पेपर लिहिला, सगळे क्वेश्चन जर अटेम्प्ट केले तर तुम्हाला चांगले मार्क मिळतात. मग आता ज्यावेळेस तुम्ही क्वालिटी कंटेंट रिकॉल करणार आहात तर रिकॉल करण्यात असताना तिथे तुम्हाला विचार करायला वेळ नाही आहे, तुमचा तिथं फक्त हात चालला पाहिजे. म्हणजे तुमची जी रायटिंग स्पीड आहे ती कुठल्या सिंकमध्ये असली पाहिजे, तुमच्या थॉट प्रोसेसच्या सिंक्समध्ये. मग तेच तुम्हाला विदिन लेस टाईममध्ये काय करायचं आहे, अंडर हाय प्रेशरमध्ये चांगलं कंटेंट कॉपीवर रिप्रोड्यूस करायचं आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काय की तुम्ही जे कंटेंट रिवाईज म्हणजे असणार आहे सिलेबसशी रिलेटेड ते तुमचं मल्टिपल टाईम ऑफ रिवाईज झालं पाहिजे. मग तुमचं जर रिवाईज झालं असेल तरच ते तुम्हाला काय होईल आत्मसात होईल, मग ते इंटरनलाइज होईल. आणि ज्यावेळेस ते इंटरनलाइज झालं जिच्यावर तुम्ही थिंकिंग केली, प्रोसेसिंग केली तर ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात राहिल्यानंतर तरच तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतात ती इन्फॉर्मेशन रिकलेक्ट करू शकतात. आणि तिथे गेल्यानंतर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नसतात, तिथे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि त्या ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्सवर काय आहे तुमच्या अगोदर थिंकिंग प्रोसेस ही झालेली असली पाहिजे. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला फक्त काय करायचं आहे की लिहायचं आहे एवढंच. मग यामध्ये तुमची ती थिंकिंग स्पीड आणि रायटिंग स्पीड आहे या दोघंही सोबतच चालल्या पाहिजे जेणेकरून तुम्ही क्वेश्चनला जस्टिस देऊ शकतात विदिन द टाईम क्वेश्चन पेपर जो असेल तो कम्प्लीट करू शकतात. आता पुन्हा याच्यामध्ये आलं रिव्हिजन आणि इंटरनलायझेशन. आता रिव्हिजन आणि इंटरनलायझेशन जे क्वेश्चनशी रिलेटेड असणार आहे ते जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी काय आहे की सिलेबस महत्त्वाचा. आता सिलेबस हा वास्ट आहे म्हणजे कारण याच्यामध्ये एसेचा पार्ट येतो, GS1, 2, 3, 4, त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट. आता एवढ्यांचं जर आपल्याला गोष्टी कंठस्थ करायच्या आहेत ते लक्षात ठेवायचे आहे, तिथे जाऊन रिप्रोड्यूस करायचं आहे तर महत्त्वाचं म्हणजे काय की सिलेबसचा प्रत्येक पॉईंट रिलेटेड जो पार्ट असणार आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल मल्टिपल टाईम रिवाईज करावं लागेल. आणि जर ते जर मल्टिपल टाईम रिवाईज करायचं असेल तर तेवढं कंटेंट रिवाईज करायला फार वेळ जातो. मग आता याच्यामध्ये जर ही प्रोसेस तुम्हाला सिम्प्लिफाय करायची असेल तर महत्त्वाचं काय आहे की जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचे तुमच्याकडे हँड रिटन नोट्स असल्या पाहिजे तुमच्या स्वतःच्या, ज्या तुम्ही विदिन द गिवन टाईम म्हणजे ड्यू टाईममध्ये तुम्ही काय करू शकतात लेस टाईममध्ये त्याला रेग्युलरली रिवाईज करू शकतात. जसं तुम्ही रिवाईज कराल, जसं त्याच्यावर थिंकिंग कराल, जसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल, टेस्ट पेपर सॉल्व्ह कराल, तशी तुमची थिंकिंग प्रोसेस काय होणार आहे त्या थिंकिंग प्रोसेसनुसार तो कंटेंट तुमचा आत्मसात होणार आहे. मग आता पुन्हा हे जे हँड रिटन नोट्स आहेत त्या हँड रिटन नोट्सला अजून 2 टाईप्समध्ये आपण डिवाईड करू. म्हणजे जेही काही तुम्ही मटेरियल रेफर करणार आहे ते मटेरियल रेफर करत असताना तुमच्या काहीतरी कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स बनतील. त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स फॉर एक्झाम्पल GS2साठी 200 किंवा 250 पेजेसचे असतील. या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स बनल्यानंतर तुमचा सेकंड चंक असणार तो म्हणजे मायक्रो नोट्स. मग हे मायक्रो नोट्स काय 20 ते 25 पेजेसचे असतील जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस एक्झामिनेशनसाठी अपियर व्हाल तर एक्झामिनेशनसाठी अपियर होत असताना प्रत्येक पेपरच्या अगोदर तुम्हाला 1 तासामध्ये तुमचा जो पूर्ण कंटेंट असणार आहे पर्टिक्युलर पेपरशी रिलेटेड तो तुमच्या डोळ्याकडून गेला पाहिजे म्हणजे रिवाईज झाला पाहिजे जेणेकरून जर ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत ते इम्पॉर्टंट फॅक्ट्स तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये रिप्रोड्यूस करता येतील. मग आता ह्या मायक्रो नोट्स ज्या असतील या मायक्रो नोट्सचा जो फायनल ड्राफ्ट आहे हा फायनल ड्राफ्ट तुमच्या एक्झामिनेशनच्या अगोदरपर्यंत बनतो, हा लगेच बनत नाही. कारण की तोपर्यंत तुम्हाला लक्षात येतं की ॲक्च्युली एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट काय आहे, मी काय लक्षात ठेवू शकतो, मी काय लक्षात नाही ठेवू शकत, ह्या गोष्टीवर डिपेंड करतात मायक्रो नोट्स. मग आता ह्या नोट्सचा फंडा आला. आता नोट्सचा फंडा आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मग नोट्स काढायच्या तर कशा काढायचे कशाचा,
कारण आता जर सगळंच करत बसलो तर मग ते पॉसिबल होणार नाही. तुम्ही पुस्तकांपेक्षा जास्त लेंथी तुमच्या नोट्स असू शकतात. तर मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपल्याला समजलं पाहिजे आपल्या नोट्समध्ये काय असलं पाहिजे किंवा काय गोष्टी नसल्या पाहिजे. आता ही अंडरस्टँडिंग आपल्याला काय देऊ शकते, तर सिलेबस. मग आता जो सिलेबस आहे तो सिलेबस जर व्यवस्थित रीड केला, लक्षात गेला, तर आपल्याला लक्षात येतं की आपलं जी स्टडीचा जो फ्रेमवर्क आहे तो फ्रेमवर्क किंवा आपण जे म्हणतो ज्या मैदानात आपल्याला खेळायची त्याची बाउंड्री काय होते, डिफाईन होते. मग आता बाउंड्री डिफाईन झाल्यानंतर पुन्हा महत्त्वाचं आहे की सिलेबस पण फार वास्ट आहे. मग त्या सिलेबसनुसार जर सगळ्याच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात त्यात सगळ्यात जर आपण नोट्समध्ये जर उतरवत गेलो तर मग काही नाही, मग फक्त दुसरं बुक तयार होणार. तर मग त्याच्यासाठी अजून महत्त्वाचे येतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉरी. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले तर ते MPSC राज्यसेवेसाठी तर नाही आहेत, पण UPSCसाठी मागचे 10 वर्षाचे आहेत. तर MPSC आणि UPSC हे दोघेही कॅन्डिडेट जे UPSCची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर ते बघू शकतात. त्या क्वेश्चन पेपरला अनालिसिस करायचं. मग अनालिसिस केल्यानंतर सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, हे क्वेश्चन ज्यावेळेस विचारलेले आहेत ते विचारत असताना त्याच्यामध्ये कुठले पार्ट्स विचारले आहेत, मग त्याचं काही बॅकग्राऊंड विचारलं आहे, त्याची काही डेफिनेशन विचारलेली आहे, त्याचे काही ॲप्लिकेशन्स विचारलेले आहे, काही रिझन्स विचारलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचा काही इम्पॅक्ट असेल तर मग पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे किंवा वेगवेगळ्या सेक्टर वाईज इम्पॅक्ट विचारलेले आहेत, त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स विचारलेल्या आहेत का, त्यानंतर त्याचे काही सोल्युशन विचारलेले आहेत का, मग कन्क्लुजन आहे का. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर थ्रू गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतात की कुठल्या टाईप्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. मग ते विचारल्यानंतर तुम्ही तो जो अँगल आहे म्हणजे कुठले पार्ट्स विचारले जाऊ शकतात तो प्रिझम तुम्ही सिलेबसला अप्लाय करतात आणि सिलेबसचा जो टॉपिक्स आहे त्या टॉपिक्सला त्यानुसार तुम्ही क्लासिफाय करण्याचा प्रयत्न करतात. मग याच्यानंतर सेकंड आस्पेक्ट याच्यामध्ये आहे की क्वालिटी कंटेंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कंटेंट तर प्रिपेअर करतात तुमच्या नोट्समध्ये, पण त्याच्याबरोबर महत्त्वाचं आहे की ते क्वालिटी कंटेंट असलं पाहिजे. कारण अगोदर आपण बघितलं ज्यावेळेस एक्झामिनर तुमच्या कॉपी थ्रू जाणार आहेत तर त्याला n नंबर ऑफ कॉपीज काय करायचे आहेत बघायचे आहेत. तर त्याला तुमच्या कॉपीने इम्प्रेस केलेलं पाहिजे आणि ते इम्प्रेस कुठल्या गोष्टीवर असू शकतात. अगोदर जो फॅक्टर आपण डिस्कस केला तो इन ॲडिशन कंटेंट. कारण कंटेंट इज इम्पॉर्टंट थिंग. कारण तुम्हाला क्वेश्चन समजून घ्यायचा असेल आणि किंवा उत्तर लिहायचं असेल तर याच्यामध्ये महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर होतो तो म्हणजे कंटेंटचा. मग आता कंटेंटमध्ये काय, मग ज्यावेळेस तुम्ही तुमचे नोट्स प्रिपेअर करणार आहेत तर महत्त्वाचं काय आहे की तुम्ही सोर्स ऑफ प्रिपरेशन तुमचा किती क्वालिटी आहे. कारण तुम्ही तेच रिप्रोड्यूस करणार आहात, तेच थिंकिंग करणार आहात जे तुम्ही वाचलेलं आहे. मग तुम्ही जे वाचलेलं आहे ते वाचणारं मटेरियल हे किती क्वालिटीचं आहे त्याच्यावर डिपेंड करेल तुमची थिंकिंग क्वालिटी. तुम्ही जे आन्सर लिहिणार आहे त्याची क्वालिटी हे त्याच्यावर डिपेंड करेल. मग त्याच्याशी रिलेटेड तुम्ही डाटा, रिपोर्ट, डायग्रॅम, अनालिसिस, तुमचं स्वतःचं अंडरस्टँडिंग हे कसं प्रेझेंट करतात हे त्याच्यामध्ये तुमच्या जे काही क्वालिटी कंटेंट आहे ते क्वालिटी कंटेंटमध्ये इन्क्लूड होतं. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की जर म्हणजे रिक्वायर्ड मटेरियल जर आपल्याला सिलेक्ट करायचं असेल मग त्याच्यासाठी जसं आपण बघितलं की सिलेबसची जी अंडरस्टँडिंग आहे ती सिलेबसची अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. मग ते आपल्याला आणि एक्झामिनेशनमध्ये काय विचारलं जाऊ शकतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी आपल्याला मदत करतील. मग आता याच्यासाठी सगळेच जसं सांगतात किंवा प्रत्येक कॅन्डिडेटला माहीत असतं की जो UPSCसाठी किंवा MPSCसाठी प्रिपेअर करतो की जर स्टार्टिंग करायची असेल तर सोर्सेस NCERT किंवा स्टेट बोर्डपासून करायचे याबद्दल आपण पुढे बोलूया. मग त्यानंतर हेच लक्षात आल्यानंतर तुम्ही स्टडी मटेरियल जे आहे ते स्टडी मटेरियल कुठल्या प्रिझमने बघतात तर डिमांड ऑफ द एक्झामिनेशन. एक्झामिनेशनमध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते आणि तुमच्या नोट्समध्ये तेवढ्याच गोष्टी असल्या पाहिजे की ज्या गोष्टी एक्झामिनेशनसाठी रिक्वायर्ड आहे. फर्स्ट क्रायटेरिया आणि सेकंड क्रायटेरिया म्हणजे ते तुम्ही रिप्रोड्यूस करू शकले पाहिजे. म्हणजे तुमच्या नोट्समध्ये भरपूर काही आहेत पण मग तुम्ही ते रिप्रोड्यूसच करू शकत नाही आहे तर त्याला काही फायदा नाही. कारण तुमच्याकडे जो टाईम आहे तो रेस्ट्रिक्टेड आहे आणि त्याच्यानंतर जो गिवन स्पेस आहे तो पण रेस्ट्रिक्टेड आहे. आता जो आपण पहिला पार्ट बघितला म्हणजे पहिल्या क्वेश्चनबद्दल आपण डिस्कस करत आहोत की चांगले मार्क जर घ्यायचे असतील तर महत्त्वाचं त्याच्यात क्रायटेरिया काय असलं पाहिजे, रिकॉल द रिलेव्हंट अँड क्वालिटी कंटेंट रिलेटेड टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन अँड ऑर द ॲबिलिटी टू जनरेट द रिलेव्हंट डायमेन्शन. किंवा म्हणजे असं होणार नाही की तुम्ही जे रीड केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड ॲज इट इज क्वेश्चन होईल ते फार क्वचित असतील. मोस्ट ऑफ द क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करणार, तुम्ही जे कंटेंट प्रिपेअर केले, स्टडी केलेलं आहे, लक्षात ठेवले, त्याला अनालाइज करून तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सेकंड आस्पेक्ट तो जे काही कंटेंट तुम्ही असणार आहे ते विदिन द ड्यू टाईममध्ये लिहायचे आणि गिवन स्पेसमध्ये लिहायचे. तर पहिला डायमेन्शन आपण डिस्कस केला आणि त्याच्यानंतर आपण दुसरा करू की ॲबिलिटी टू राईट इट विदिन द ड्यू टाईम अँड इन द गिवन स्पेस. तुम्ही जे कंटेंट किंवा नोट्स प्रिपेअर करणार आहे, तुम्ही जो अभ्यास करणार आहे तो अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे, सादर करायचा आहे, प्रेझेंट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे आस्पेक्ट काय होतं, युअर वे ऑफ रायटिंग. बरं, वे ऑफ रायटिंगमध्ये तुम्ही लिहितात कसे ते वाचणाऱ्याला समजलं तरी पाहिजे. त्याच्यानंतर तुमची लँग्वेज कशी आहे, पण लँग्वेजमध्ये पुन्हा जे तुम्ही स्टेटमेंट फॉर्मेशन करतायत ते व्यवस्थित असलं पाहिजे, म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी असलं पाहिजे. त्याचं जे ग्रामर आहे ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे. पंक्च्युएशन ॲट ॲप्रोप्रिएट प्लेसेस दिलेले गेले पाहिजे. स्पेलिंगमध्ये ज्या मिस्टेक्स नको.
थोड्याफार असल्या चालतील पण जास्त मिस्टेक्स या नसल्या पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे आन्सर लिहिणार आहेत ते आन्सर फ्लोमध्ये आहे का नाही. नाही तर बहुतेक वेळेस स्टुडंट्स काय करतात किंवा कॅन्डिडेट त्यांचा इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन हे लिहितात, पण यांच्यामध्ये इंटरलिंकेजेस नसतात. किंवा बॉडीचे 2 किंवा 3 पार्ट्स असतील तर 2 किंवा 3 पार्ट्समध्ये इंटरलिंकेजेस नसतात. असं वाटतं की एक कुठलं तरी मटेरियल आणलं आणि तिथं फिक्स करून दिलं. मग त्याच्यामध्ये जो फ्लो आहे तो फ्लो पण इम्पॉर्टंट आहे. जसं आपण बघितलं मिनिंगफुल अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी राईट. त्याच्यानंतर तुम्ही जेही काही लिहिणार आहात तर जे लिहिणार असतं ते क्रिप्स वेमध्ये लिहिलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी शब्दांचा उपयोग करून तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली पाहिजे. आणि महत्त्वाचं ठरतं तुमचा रायटिंग स्पीड. आता रायटिंगच्या आस्पेक्ट बरोबरच महत्त्वाचा आस्पेक्ट येतो प्रेझेंटेशन ऑफ द आन्सर. मग प्रेझेंटेशन ऑफ द आन्सर म्हणजेच काय, थोडक्यात एक्झामिनेशनच्या डोळ्यासमोर तुमची आन्सर कॉपी केल्यानंतर किती कमी टायमामध्ये आणि किती इजमध्ये तुमचा आन्सर वाचू शकतो, बघू शकतो, याला म्हटले गेले प्रेझेंटेशन. मग ह्या प्रेझेंटेशनमध्ये काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिडेबिलिटी. एक्झामिनरला तुमचं क्वेश्चन बघितलं म्हणजे आन्सर बुकलेट बघितल्यानंतर फार लगेचच समजलं पाहिजे की याला क्वेश्चनची डिमांड समजली आहे का नाही, यानं बाकीच्या पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे का नाही आन्सरला. त्याच्यानंतर तुम्ही फ्लो चार्ट्स, मॅप्स, डायग्राम्स, बॉक्सेस या गोष्टींचा यूज केलेला आहे का नाही, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करत आहात. आता ही अंडरस्टँडिंग करून गेलेली आहे आपण असं म्हणू शकतो की प्रोसेस. आता पुन्हा या प्रोसेसला मी थोडक्यात रिवाईज करतो म्हणजे जेणेकरून कॅन्डिडेटला लक्षात येईल की आपली जी स्ट्रॅटेजी आपण डिवाईज करणार आहोत किंवा आपण ठरवणार आहोत तर त्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर कुठले लक्षात घ्या. जर फायनल सिलेक्शन पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टू स्कोरिंग दी गुड मार्क्स इन द मेन्स एक्झामिनेशन आणि सायमल्टेनियसली पर्सनॅलिटी टेस्ट. तर आपल्या डिस्कशनचा जो फोकस आहे तो फोकस मेन्स एक्झामिनेशन आहे. कारण तुम्ही मेन्स एक्झामिनेशन जर व्यवस्थित केली तर तुमचा प्रिलियमचा कंटेंट रेडी होऊन जातो. तुम्हाला प्रिलियमसाठी फक्त अप्रोच जो असेल तो अप्रोच चेंज करावा लागतो. आणि मेन्समध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर आणि तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टपर्यंत गेलात तर ऑब्व्हियसली तिथे तुम्ही काय करू शकतात, चांगले मार्क मिळू शकतात. किंवा पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुम्हाला म्हणजे दुर्दैवाने थोडेफार कमी मार्क जरी मिळाले तरी तुम्हाला मेन्समध्ये जर चांगला स्कोर असला तर तुमच्या पोस्टवर इम्पॅक्ट होत नाही, तुम्हाला पोस्ट मिळते म्हणजे मिळते. मग याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं की रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्लाय करतोय. मग रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्लाय करत असताना सगळ्यात महत्त्वाचं मेन स्टेजमध्ये जर जास्त मार्क मिळवायचे आहेत तर हे जे 7 मार्क्स आहेत जे मार्क्स कन्सिडर केले जातात फायनल रँकिंगसाठी तर याच्यामध्ये जास्त गुण मिळवायचे आहेत. जास्त गुण मिळवण्यासाठी एक तर तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये चांगला स्कोर करा किंवा काही पेपरमध्ये चांगला स्कोर करा आणि उरलेल्या पेपरमध्ये ॲव्हरेज स्कोर करा. इव्हेंच्युअली म्हणजे तुमचे 750 पैकी जे मार्क्स आहेत हे खूप चांगले असले पाहिजेत. मग आता हे जर चांगले मार्क मिळवायचे असतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही जे एक्झामिनर आपल्याला मार्क अलॉट करणार आहे तर त्याने आपल्याला मार्क दिले पाहिजे. तर त्याने मार्क दिल्या पाहिजे पेक्षा तुम्ही मार्क त्याच्याकडनं खेचून आणले पाहिजे. मग ते जर असेल तर पहिले आपल्याला एक्झामिनेशनची टेंडन्सी ती लक्षात घेतली पाहिजे. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं आन्सर कॉपी तो रीड करतो किंवा बघतो तर त्याचं पहिलं इम्प्रेशन काय असेल तुमचं लिहिलेलं, मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येऊ शकतात, मग तुमचं जे काही तुम्ही आन्सर कसं लिहिलेलं आहे, तुमची हँडरायटिंग कशी आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे का नाही, ती क्लीनलीनेस आहे का नाही, म्हणजे जास्त खाडाखोड तर नाही केलेलं आहे. त्याच्यानंतर जे आन्सर आहे ते डिफरंट पार्टमध्ये सेग्रिगेट केलेले आहे का नाही, म्हणजे तुमच्या आन्सरची जी पॅकेजिंग आहे ती पॅकेजिंग इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट बघितला त्या पॅकेजिंगच्या मध्ये जे कंटेंट आहे किंवा गुड्स आहेत ते कसं आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन समजला आहे का नाही, तुम्ही टू द पॉईंट आन्सर लिहिलेला आहे का नाही, त्याच्यानंतर जो लँग्वेज यूज केलेली ती व्यवस्थित आहे का नाही, त्याच्यानंतर क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे का, तुम्ही त्याच्याशी जस्टिस केलेला आहे का, त्याच्यानंतर जस्टिस करत असताना तुम्ही जे आन्सर लिहिलेलं आहे ते बाकीच्यांपेक्षा सरस आहे का नाही, म्हणजे ते जर बाकीच्यांपेक्षा तुम्ही चांगली कंटेंट दिलं किंवा क्वालिटी दिली आणि तुम्ही एक्झामिनरला जर इम्प्रेस केला तर ऑब्व्हियसली प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला 0.5 किंवा 0.25 मार्क तो जास्त देऊ शकतो, जेणेकरून तुमचा जो ओव्हरऑल स्कोर आहे तो ओव्हरऑल स्कोर इन्क्रीज होईल. मग आता हे आपल्याला एक्झामिनेशन कारण आपल्याला फायनल स्टेज ही जी काही आहे मेन्सची ती लक्षात आली. आता ह्या लक्षात आल्यानंतर आपण पुन्हा या प्रोसेसला काय करत आहोत तर अनालाइज करत आहोत, जेणेकरून आपल्याला आपली जी स्ट्रॅटेजी ती स्ट्रॅटेजीज ठरवण्यासाठी आपल्याला याची मदत झाली पाहिजे. मग आता तुम्हाला जे काही परफॉर्मन्स करायचा आहे तो विदिन द गिवन टाईम करायचा आहे. जे काही आन्सर कम क्वेश्चन बुकलेट असेल तर प्रोव्हाइडेड स्पेस हा लिमिटेड आहे त्याच्यातच करायचं आहे. आणि सगळ्यांना जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सारखेच आहेत आणि तुम्ही जे मटेरियल यूज करणार आहे ते पण जवळपास सगळ्यांचं सारखं असतं. पण महत्त्वाचं काय असतं, तुम्ही लिहितात काय किंवा रिप्रोड्यूस करतात काय. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचला तर तुम्हाला रिलेव्हंट इन्फॉर्मेशन रिकॉल झाली पाहिजे किंवा रिकॉल होत असताना किंवा ती थिंकिंग झालेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही विदिन द गिव्ह टाईम आणि गिव्हन स्पेसमध्ये तुम्हाला चांगलं कंटेंट हे डिलिव्हर करता आलं पाहिजे. मग ह्या प्रोसेसमध्ये 2 इम्पॉर्टंट प्रोसेस आपण बघितले की रिलेव्हंट अँड क्वालिटी कंटेंट रिलेटेड टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन ऑर ॲबिलिटी टू जनरेट द रिलेव्हंट डायमेन्शन. हे क्वेश्चन बघितल्यानंतर तुमचे आन्सर आहे ते लिहिण्यासाठी ही प्रोसेस आहे. आणि दुसरी म्हणजे काय की ॲक्च्युली तुम्ही एक थिंकिंग पार्ट जर सोडला तर दुसरा म्हणजे रायटिंग पार्ट आणि या दोघी गोष्टी सायमल्टेनियसली चालल्या पाहिजे. मग आपण डिस्कस केलं, पहिला पार्ट सेपरेटली डिस्कस केला, दुसरा पार्ट सेपरेटली डिस्कस केलं. सॉरी
आता जर इन्फॉर्मेशन रिकॉल करायची असेल किंवा ते नवीन तुम्हाला डायमेन्शन जे जनरेट करायचे असेल थिंकिंग करून, तर अगोदर तुमच्याकडे तुम्ही स्टडी झालेला पाहिजे. जर तुमचे स्टडी झालेलं नसेल तर तुम्ही तिथे रिकॉल पण करू शकत नाही किंवा नवीन डायमेन्शन जनरेट पण करू शकत नाही. आणि तुम्हाला हे जे काही गोष्टी करायचे आहेत, रिकॉल करायचं किंवा डायमेन्शन जनरेट करायचं विदिन द लेस टाईम अँड अंडर हाय प्रेशरमध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर प्रिपेअर असणे गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर ह्या प्रोसेसपर्यंत जायला, म्हणजे जर आपल्या कंटेंट आपल्याला रिकॉल करायचं असेल किंवा थिंकिंग प्रोसेस फास्ट करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अभ्यास झालेला पाहिजे. तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे. या नोट्स म्हणजे तुम्हाला कमीत कमी टायमात रिवाईज करता येतात, जेणेकरून तुमचं मल्टिपल जर रिव्हिजन झालं तर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन ही व्यवस्थित रिकॉल करता येते. मग याच्यामध्ये नोट्सच्या पण 2 टाईप्स येऊ शकतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि मायक्रो नोट्स. म्हणजे GS2 साठी समजा सगळ्या जो पार्ट आहे GS2 साठी तुम्ही 200 किंवा पेजेसचे नोट्स बनवले तुमचे हँड रिटन, आणि एक्झामिनेशनच्या अगोदरपर्यंत तुमच्या मायक्रो नोट्स जे 20 ते 25 पेजेसचे असतील, जेणेकरून तुम्ही त्या 1-1.5 तासामध्ये पूर्ण होल पेपर जो असेल तो रिवाईज करू शकतात. तो झाला दुसऱ्या गोष्ट. मग आता नेमकं तुम्हाला नोट्स काढायचे, मग नोट्स काढायच्या कशाच्या, मग कुठल्या गोष्टीच्या काढायच्या, मग हे जर समजून घ्यायचं असेल तर सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे इम्पॉर्टंट ठरतं. मग हे करत असताना मग क्वालिटी कंटेंट असला पाहिजे. आता तुम्हाला हे लक्षात आलं की नोट्स कसल्या काढल्या पाहिजे, मग सिलेबसचा उपयोग करून प्रिव्हियस करून. मग सेकंड आहे की त्याच्यामध्ये क्वालिटी पण असली पाहिजे. मग ती क्वालिटी कशावर डिपेंड करेल, त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया जो असतो म्हणजे सोर्स ऑफ युअर प्रिपरेशन. तुम्ही काय वाचतायत किंवा कशातून वाचतायत, हा सगळ्यात महत्त्वाचा तुमचं जे क्वालिटी ऑफ आन्सर आहे ते डिसाईड करणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या डाटा, रिपोर्ट, डायग्राम, अनालिसिस काय ॲड करतात किंवा काय रिप्रोड्यूस करतात ते महत्त्वाचं आहे. मग आता सिलेबस अंडरस्टँड झाला, प्रिव्हियस इयर पेपर आपल्याला म्हणजे हेल्प करतील की काय विचारलं जाऊ शकते किंवा काय नाही विचारलं जाऊ शकत. मग त्याच्यानंतर हे सगळं लक्षात आल्यानंतर तुम्ही जेही काही वाचणार आहेत ते वाचत असताना तुम्हाला लक्षात येईल की एक्झामिनेशनची डिमांड काय, आणि एक्झामिनेशनच्या डिमांडनुसारच तुम्ही जे काही कंटेंट असणार आहे तुमच्या नोट्ससाठी ते तुम्ही पिक करेल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही रिलेव्हंट इन्फॉर्मेशन कुठल्या पेपरच्या कुठल्या क्वेश्चनसाठी रिलेव्हंट होऊ शकते, आणि ती करत असताना तुम्ही ती रिप्रोड्यूस करू शकता का नाही, ह्या क्रायटेरियावर ठरवूनच तुम्ही काय करणार तर नोट्स प्रिपेअर कराल. मग आणि त्याच्यानंतर आपण दुसरा जो क्वेश्चन बघितलेला होता की चांगलं आन्सर लिहायचं असेल तर अबिलिटी टू राईट इट विदिन द ड्यू टाईम आणि गिवन स्पेस. मग तुमच्यामध्ये रायटिंग, हँड रायटिंग असेल, लँग्वेज असेल, फ्लो, त्याच्यानंतर एक्सप्लेनेटरी राईटमध्ये लिहिणं वगैरे ह्या गोष्टी, आणि प्रेझेंटेशनमध्ये रिडेबिलिटी, मग फ्लो चार्ट, मॅप्स, डायग्राम त्याचा उपयोग करणे. आता ही जी आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस बघितली ना, ही रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस आपल्याला काय करायची, लक्षात ठेवायची आपली स्ट्रॅटेजी डिवाईस करण्यासाठी. मग आता हे आपलं जे काही डिस्कस केलं याच्यामध्ये ना मी तुम्हाला सिलेबस सांगितला, ना मी तुम्हाला काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सांगितले, ना काही सांगितलं, मी तुम्हाला फक्त एक प्रोसेस सांगितली. आता ही प्रोसेस जर तुम्हाला लक्षात आली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. मग ते स्ट्रॅटेजी सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण ह्या टॉपिक्स बघणार आहोत. मग ह्या बेसिसवर जी आपण प्रोसेस बघितली त्याच्यावर ही तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. पहिले म्हणजे तुमचं नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ द UPSC मेन्स आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर समजलं पाहिजे. मेन्स एक्झामिनेशनमध्ये किंवा प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये किंवा पर्सनॅलिटी टेस्टमध्ये प्रत्येक स्टेजची डिमांड काय असली पाहिजे हे सगळ्यात अगोदर आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर सेकंड ॲस्पेक्ट जो असणार आहे तो म्हणजे सिलेबस. सिलेबसमध्ये काय दिलं आहे, सिलेबसमध्ये कुठले पॉईंट आहेत त्याची फोड आपल्याकडनं झालेली पाहिजे, ते महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर अनालिसिस ऑफ द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर समजलेले असले पाहिजे. त्याच्यानंतर मीडियम्स ऑफ मेन एक्झामिनेशन म्हणजे लँग्वेज. आता लक्षात घ्या, आपण ज्याही काही प्रोसेस डिस्कस करत आहोत हे डायरेक्टली तुमचे जे एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही आन्सर लिहिणार आहात ना, हे त्याच्याशी निगडीत आहेत. मग आता लँग्वेज म्हणजे काय की तुम्ही कुठल्या भाषेमध्ये लिहिणार आहात, कुठल्या भाषेत अभ्यास करणार आहात, ही गोष्ट डिफरंट आहे. पण लँग्वेजचा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट काय आहे की तुम्ही कुठल्या भाषेमध्ये पेपर लिहिणार आहात. मग पेपर लिहित असताना तुमचा लँग्वेजचा फ्लो आहे का, ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे का, किंवा तुम्हाला जे विचार एक्झामिनेशन हॉलमध्ये सुचतात ते तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात का नाही लिहू शकत, हे सारखे काही क्रायटेरिया लँग्वेजचं सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये येतं. सगळ्यात ह्या बेसिक क्रायटेरियाच्या नंतर महत्त्वाचं घेतं सिलेक्शन ऑफ क्वालिटी मटेरियल. सिलेक्शन ऑफ क्वालिटी मटेरियल असलं तर फाउंडेशन फार इम्पॉर्टंट ठरतो प्रत्येक सब्जेक्टसाठी. मग त्या फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी NCERT स्टेट बोर्ड आहेत ते इम्पॉर्टंट ठरतात. मग ह्या स्टेज झाल्यानंतर महत्त्वाचं येतो तुमचे रेफरन्स मटेरियल, आणि रेफरन्स मटेरियल सोबतच काय आहे की करंट अफेअर्स. कारण करंट अफेअर्सचे जे डायमेन्शन्स आहेत जे सिलेबसशी निगडीत ते सुद्धा एक्झामिनेशनसाठी काय आहे तर इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यानंतर पेपर वाईज स्ट्रॅटेजी, म्हणजे जर GS1 मध्ये बघितलं तर हिस्ट्री कसं प्रिपेअर केलं पाहिजे, सोसायटी कसं असलं पाहिजे, जिओग्राफी कसं असलं पाहिजे. सिमिलरली GS2, 3, 4 मध्ये जे काही रिलेटिव्ह सब्जेक्ट्स असतील किंवा रिलेटिव्ह टॉपिक्स असतील त्या पेपरचे, तर त्याचा स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. त्याच्याबरोबरच ऑप्शनल सब्जेक्ट, कारण तुम्हाला जर फायनल मेन्समध्ये जर चांगला स्कोर करायचा असेल तर ऑप्शनल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण 500 मार्कांचा चंक आहे आणि 500 मार्कांपैकी तुमच्याकडे एक अबिलिटी की तुम्ही त्याला 300+ स्कोर करू शकतात.
त्याच्यानंतर मग हे कंटेंट वाईज, मग त्याच्यानंतर आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रीड करतात तुमचं कंटेंट, तर ते रीड करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, रीड कसं केलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर नोट्स कशा प्रिपेअर करायच्या आहेत, कारण नोट्स तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स काय करायचे आहेत तर रिवाईज करायचे आहेत. मग हे रिवाईज करायचं असेल तर रिवाईज कसं केलं गेलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे कंटेंट आहे ते लॉंग टर्मसाठी तुम्हाला लक्षात राहील आणि तुम्ही ते एक्झामिनेशन हॉलमध्ये रिप्रोड्यूस करू शकाल. त्याच्यानंतर ह्या एक्झाम्समध्ये सक्सीड होण्यासाठी कुठले स्किल सेट्स इम्पॉर्टंट आहेत, त्याबरोबर कुठल्या कॉमन मिस्टेक्स आहेत, त्या कॉमन मिस्टेक्स विद्यार्थ्याने टाळायला हव्या. आता ही झाली तुमचं स्ट्रॅटेजीचा स्केलेटन. या स्ट्रॅटेजीच्या स्केलेटनमध्ये एवढे डायमेन्शन्स इन्क्लूड होतात. आता हे जे काही डायमेन्शन्स दिलेत हे काही सिक्वेन्शियल नाही आहेत, याच्यामध्ये कोणाचा सिक्वेन्स चेंज होऊ शकतो. ठीक आहे, पण सिक्वेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे पहिले जे 3 पॉईंट आहेत ते 3 पॉईंट किंवा 3 ते 4 पॉईंट जे असतील ते 4 पॉईंट सिक्वेन्समध्ये चेंज होता कामा नये. कारण की अंडरस्टँडिंग नेचर कळलं पाहिजे एक्झामिनेशनचं, सिलेबस समजला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर समजले पाहिजे आणि कुठले लँग्वेज तुम्हाला चूज करायचं आहे ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. याच्यानंतर बाकीच्या गोष्टी जे असतील, मग काही ऑप्शन सिलेक्शन, स्टडी मटेरियल सिलेक्शन वगैरे, पेपर वाईज स्ट्रॅटेजी वगैरे असतील, काही असेल, त्या सगळ्या गोष्टी याच्यानंतर येतात. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की ज्यावेळेस आपण स्ट्रॅटेजी ठरवणार आहोत किंवा तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवणार आहात तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट क्रायटेरिया काय असलं पाहिजे, आणि आपण जी रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड डिस्कस केलेली ती खास करून कशासाठी, की जर तुम्हाला फायनल एंड जर लक्षात आला तर फायनल एंडपर्यंत पोहोचत असताना प्रत्येक स्टेजवर तुम्ही ह्या स्टेजेसचा उपयोग कसा करून घ्याल जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क मिळतील मेन्स एक्झामिनेशनमध्ये. आय होप हे व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की जर स्ट्रॅटेजी ठरवायची असेल तर कशी ठरवली पाहिजे. हे आपलं फाउंडेशन लेक्चर आहे, म्हणजे आपण याला तुम्ही 0 लेक्चर पण म्हणू शकतात. आता याच्यानंतर आपण येत्या लेक्चर्समध्ये डिस्कस करू की नेचर आणि स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन कसं असणार आहे, सिलेबस काय आहे, सिलेबस कसं समजून घ्यायचा, आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वगैरे असतील ते काय असतील. आता सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत हे आपण आपल्या साईटवर काय केलेले आहेत तर ते अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तुम्ही जस्ट अ मिनिट, इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नेटचा डिस्ट्रप्शन झाले, तर तुम्ही आपल्या साईटवर जाऊन तिथून सिलेबस डाउनलोड करू शकतात किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ते डाउनलोड करू शकतात. मग त्याच्यानंतर लँग्वेज कुठली चूज केली पाहिजे, स्टडी मटेरियल काय असलं पाहिजे, पेपर वाईज स्ट्रॅटेजी वगैरे, हे सगळ्या याच्यावर आपण काय करणार आहोत, इंडिव्हिज्युअल लेक्चर्स घेणार आहोत. कारण एका लेक्चरमध्ये ही सगळी स्ट्रॅटेजी डिस्कस करणे पॉसिबल होणार नाही आणि त्यामुळे आपण याचे नंबर ऑफ पार्ट्समध्ये या स्ट्रॅटेजीला डिवाईड केलेलं आहे. होप जे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. रिव्हर्स इंजिनिअरिंग जी असेल, जी आपण अप्लाय केलेली स्ट्रॅटेजीसाठी ती तुम्हाला समजलेली असेल, जेणेकरून तुम्ही जी स्ट्रॅटेजी डिवाईस करणार आहात स्वतःसाठी एक्झामिनेशनसाठी ती तुम्हाला हेल्पफुल असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि UPSC आणि MPSC राज्यसेवा न्यू पॅटर्ननुसार अधिक माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.